मॅडम, आज यश मिळवताना या सत्राखाली आपल्या ज्युनियर कॉलेजच्या श्रीमांकरी हायस्कूलच्या सर्व विद्यार्थ्यांना उत्कृष्ट असं मार्गदर्शन करणार आहेत। मॅडम साठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ दे आणि मॅडमना मी विनंती करते की त्यांनी आपलं मार्गदर्शन करावं। थँक्यू सो मच। आजच्या कार्यक्रमासाठी जे सत्कार मूर्ती होते ते कोळेकर साहेब, दीपाली मॅम, आतापर्यंत व्यासपीठावर उपस्थित असणारे अशोक जाधव साहेब, त्यासोबतच कुमार पाटील साहेब, उज्ज्वला मॅम, रुपाली मॅम आणि बाकी सर्वच मान्यवर। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जे प्रायोजक लाभलेले आहेत ते सर्व प्रायोजक, पडद्या मागचे आणि पडद्या पुढचे सगळे कलाकार, ज्यांनी जवळपास मला वाटतं 2 ते 3 महिन्यांपासून माझा पाठपुरावा करून सरांनी परत मला आणलंच, ते बोबडे साहेब, उज्ज्वला बोबडे मॅम। हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जो टीचिंग स्टाफ पण मदत करतोय, नॉन टीचिंग स्टाफ मदत करतोय, तो सर्व टीचिंग नॉन टीचिंग स्टाफ आणि उपस्थित आपण सर्व माझ्या छोट्या मित्रमैत्रिणींनो, तुम्ही कदाचित बऱ्याच बातम्या वाचलेल्या असतील। मी ज्या बातम्या सांगते त्याच वाचल्या असतील असं नाही कदाचित, पण मी ज्या बातम्या सांगणार आहे त्या पद्धतीच्या बातम्या तुम्ही डेफिनेटली वाचलेल्या असतील। या बातम्या नेमकी कशा स्वरूपाच्या? पहिली बातमी सांगते। IIT पवईचा एक मुलगा, IIT पवई तुम्हाला माहिती आहे, IIT ही अशी इन्स्टिट्यूट आहे की देशामधले सगळ्यात जास्त हुशार असणारे जे मुलं असतात त्यांचा नंबर त्या कॉलेजमध्ये लागतो। बरं, नंबर फक्त IIT ला लागून चालत नाही, तर तो किती चांगल्या ब्रांच मध्ये लागतो किंवा किती चांगल्या इन्स्टिट्यूट, कोणत्या ठिकाणच्या इन्स्टिट्यूट मध्ये लागतो हे पण महत्वाचं। IITच्या सगळ्याच इन्स्टिट्यूट खूप चांगल्या, त्यात पवईच्या ठिकाणी ह्या तरुण मुलाचा नंबर लागलेला होता, तिथे त्याला इंजिनिअरिंग करायचं होतं आणि IIT अशी इन्स्टिट्यूट आहे की तिथून तुम्ही जर इंजिनिअरिंग केलं तर अगदी भरपूर मोठ्या पगाराची नोकरी अवश्य मिळते। हा मुलगा तिथे शिकत असताना अर्थातच हॉस्टेलवर राहत होता आणि एकदा असं झालं, दुसऱ्या दिवशी त्याला कॉलेजमध्ये प्रोजेक्ट पेपर सबमिट करायचे होते। प्रोजेक्ट पेपर म्हणजे आपण आपल्यासाठी होमवर्क असं गृहीत धरू शकतो। मग हे प्रोजेक्ट पेपर दुसऱ्या दिवशी सबमिट करायचे आणि आदल्या संध्याकाळी त्याच्या असं लक्षात आलं की आपल्या रूम वरून कुणीतरी आपले प्रोजेक्ट पेपर गायब केलेले, उद्या सबमिट आणि आज गायब झाले आहेत, रात्रीतून आता काहीच करता येण्यासारखं नाही। त्याला एवढा मोठा प्रश्न पडला आणि शेवटी त्यांना काय केलं? त्यांना आत्महत्या केली। ही एक बातमी। दुसरी अजून बातमी, ती किंवा त्याच्यासारख्या तुम्ही वाचल्या असतील। कोरोना आला होता तेव्हा आपल्याला लक्षात आलं असेल की बऱ्याच जणांच्या नोकऱ्या गेल्या। एक कपल जे भारतामधून जाऊन फॉरेन मध्ये सेटल झालेलं होतं, खूप चांगल्या पगाराची नोकरी होती, तिथलं लिव्हिंग स्टँडर्ड खूप मोठं, अगदी सगळं काही त्यांचं छान चालू होतं, पण ह्या गृहस्थाची नोकरी गेली, त्याला दुसरी नोकरी मिळेना, जवळची जमापुंजी जी होती ती पण संपून गेली। आता काय करायचं त्याला खूप मोठा प्रश्न पडला आणि त्यानं आपल्या बायकोला, आपल्या मुलांना मारून टाकलं आणि स्वतः सुद्धा आत्महत्या केली, कारण आता जगायचं कसं हा मोठा प्रश्न निर्माण झालेला होता। आणखी कदाचित तुम्ही अशाही बातम्या खूप वाचलेल्या असतील की ज्यामध्ये वेगवेगळ्या कारणांसाठी कोणी ना कोणीतरी आत्महत्या केलेली आहे। म्हणजे 10वी आणि 12वीचे रिझल्ट जेव्हा लागतात तेव्हा तर कितीतरी विद्यार्थ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या येतात। बरं, फक्त अभ्यासामुळे टेन्शन ज्यांना येते तेच फक्त आत्महत्या करतात का? अजिबात नाही। ज्यांना आपण क्रीम ऑफ द सोसायटी म्हणतो, की जे IAS ऑफिसर आहेत, माझ्यापेक्षाही मोठे ऑफिसर्स आहेत, जे न्यायाधीश आहेत, जे IPS ऑफिसर्स आहेत, त्यांनी सुद्धा आत्महत्या केल्याच्या बातम्या आपल्याला वाचायला मिळतात दुर्दैवानं। एकीकडे या आत्महत्येच्या बातम्या आपल्याला दिसतात, दुसरीकडे अजून काय दिसतं? मध्यंतरी संभाजीनगर मधलीच एक बातमी आली होती जी कुठे पण येईल, कोणत्याही ठिकाणी तसं घडलेलं आहेच। काय झालं होतं? वडील सतत त्या मुलाच्या मागे लागत होते, अभ्यास कर, अभ्यास केला तरच तुझं चांगलं भविष्य वगैरे वगैरे, जे तुमचे पण आई वडील तुम्हाला सांगतातच, आमच्याही आई वडिलांनी आम्हाला सांगितलंच आणि त्याच्यामुळे अभ्यास करून इथपर्यंत पोहोचताही आले। पण ह्या मुलाला का कुणास ठाऊक वडिलांचा राग यायचा की मला नाही करायचा अभ्यास आणि हे का अभ्यास करायला सांगतात,
त्याच्या काही लक्षात यायचं नाही की अभ्यास केला तर खरंच पुढे काय होऊ शकतं. आणि शेवटी त्याला वडिलांचा एके दिवशी इतका राग आला की वडील झोपलेले पाहिल्यानंतर त्यांनी त्यांच्या डोक्यामध्ये मोठा दगड घातला आणि मारून टाकलं. फक्त वडीलच नाही, दुसऱ्या एका प्रकरणामध्ये एका मुलाला आई सारखं रागवत होती की सतत मोबाईल मधले गेम खेळत राहू नको, सतत मोबाईल पाहत राहू नको, तुला अभ्यास करावा लागेल वगैरे वगैरे सगळं काही. त्याही मुलाला आईचा खूप राग आला आणि आई झोपलेली असताना त्यानं आईला मारून टाकलं. आणि या बातम्या तर आपल्याला फार पूर्वीपासून ऐकायला मिळतात. कशा पद्धतीच्या? माहेरून तू पैसा आण, कार आण, हे आण, ते आण म्हणून त्या जिचं नवीन नवीन लग्न झालंय तिचा खूप छळ केला जातो. ती काही पैसे आणू शकत नाही, कदाचित तिचं माहेरही तेवढं गरीब असतं, किंवा तिला वाटतं की का माझ्या आई वडिलांनी प्रत्येक वेळेस हे सगळं करायचं आहे. याच्यातूनच वादावादी होते, भांडण होतं आणि एक दिवस तिच्या आयुष्यात असा उजाडतो ज्या दिवशी तिला तिचा नवरा, ज्याच्या विश्वासावर ती नवीन घरामध्ये गेलेली आहे, तो तिचा नवरा आणि तिची सासरची मंडळी जाळून किंवा कोणत्या तरी प्रकारे मारून टाकतात. या अशा सगळ्या बातम्या एकीकडे दिसत असताना दुसरीकडे मात्र आणखी वेगळं काहीतरी चित्र दिसतं. म्हणजे एक उदाहरण जे तुम्ही वाचलेलं असेल, या महिलेचं काय झालं होतं, अतिशय गरीब परिस्थितीतली ही महिला, तिच्या नवऱ्याचं काहीतरी दुखायला लागलं म्हणून हॉस्पिटलमध्ये नेलं. वैद्यकीय उपचारासाठी भरपूर पैसा लागणार होता जो तिच्याकडे नव्हता आणि उपचाराअभावी आपल्या नवऱ्यानं आपल्या समोर प्राण सोडले हे तिनं बघितलं. हे बघितल्यानंतरही तिच्या डोक्यामध्ये काय आलं की माझ्याकडे पैसा नव्हता म्हणून मला नवऱ्यावर उपचार करता आले नाही आणि म्हणून माझ्या नवऱ्याला प्राण सोडावे लागले. असं माझ्या आयुष्यात घडलं, पण दुसऱ्या कुणाच्याही आयुष्यात घडता कामा नये, अजिबात घडता कामा नये. याच्यासाठी मी काय करेन, याच्यासाठी मी असं हॉस्पिटल उभारेन ज्या हॉस्पिटलमध्ये या सगळ्या रुग्णांना सगळे वैद्यकीय उपचार, त्यांच्यावरच्या ज्या ज्या पुढच्या प्रोसेस करायच्या असतील त्या सगळ्याच्या सगळ्या पूर्णतः मोफत स्वरूपामध्ये केल्या जातील. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तिच्याकडे स्वतःच्या नवऱ्याला वाचवण्यासाठी पैसे नव्हते आणि ती काय ठरवते, मी असं हॉस्पिटल उभारेन. हॉस्पिटल उभारणं काही सोपी गोष्ट आहे का? अजिबात नाही. बरं, ही स्वतः काही खूप शिकलेली होती का की मी नोकरी करून पैसा कमवेल वगैरे वगैरे? अजिबात नाही. हिचं वय सुद्धा खूप लहान होतं, कारण ती तिच्या आई वडिलांचं 14 अपत्यांमधलं एक अपत्य होतं आणि तिच्या आई वडिलांनी ह्या मुलीचं खूप लवकर लग्न करून दिलं. लग्न तिचं लवकर करून देताना त्यांच्या डोक्यात 2 उद्देश होते. पहिला उद्देश होता, ही जर नवऱ्याच्या घरी गेली तर घरातलं खाण्याचं तोंड कमी होईल आणि तिच्या वाट्याचं अन्न आपल्याला दुसऱ्या कोणत्या तरी लेकराला देता येईल. आणि दुसरा उद्देश असा होता की ही जर नवऱ्याकडे गेली तर इथे तिला एखादं 2च घास खायला, कदाचित नवऱ्याकडे तरी तिला पोट भरून खायला मिळेल. या हिशोबाने तिचं लवकर लग्न करून दिलं होतं. त्या लवकरच्या कमी वयामध्येच तिला 4 मुलं होते. म्हणजे जेव्हा नवऱ्यानं जीव सोडला तेव्हा ती 4 मुलांची आई होती. आणि काहीच आता संध्याकाळी मला काय खायचंय हे तिला माहित नसताना ती ठरवते, मी असं हॉस्पिटल उभारेन जिथे कुणीही वैद्यकीय उपचाराच्या अभावी प्राण सोडणार नाही. त्याच्यासाठी तिनं काय केलं, शिक्षण काहीच झालेलं नव्हतं. नवराच काम करत होता म्हणून घराचा उंबरठा बाहेर ओलांडून ती कधीच बाहेर गेलेली नव्हती. पण अशा परिस्थितीमध्ये मला माझं ध्येय पूर्ण करायचं आहे म्हणून तिनं पडेल ती सगळी कामं करायला सुरुवात केली. कोणत्या तरी घरातल्या लेकरांना सांभाळलं, कोणता तरी बगीचा साफ करून दिला, झाड झूड धुणे भांडे, तिला जे काही करता आलं ते केलं. एक एक पैसा ती साठवत गेली आणि लोकांना हे सांगत गेली की हा पैसा मी साठवते, याच्यासाठी तुम्ही पण मला काही मदत करा. लोकांनी सुद्धा तिला मदत केली आणि आज आता त्यांचं वय खूप झालेलं आहे, पण आज त्यांनी असे 2 मोठे सुसज्ज हॉस्पिटल उभारलेले आहेत ज्यामध्ये पूर्णतः वैद्यकीय उपचार मोफत दिला जातो आणि कुणालावरही अशी वेळ येत नाही की ज्यांना प्राण सोडावे लागतील, पैसा नाही म्हणून वैद्यकीय उपचार मिळाले नाहीत म्हणून सोडावे लागले, असं कुणाच्याही बाबतीत घडणार नाही. इतकंच कशाला, तिनं स्वतःच्या मुलाला सुद्धा डॉक्टर केलं जो सुद्धा त्या हॉस्पिटलमध्ये काम करतो सगळ्यांसाठी आणि अवतीभोवतीच्या सगळ्या खेड्यातले किंवा गावामधले लोक तिथे वैद्यकीय उपचारासाठी येतात. या तुम्ही नाव ऐकलं असेल,
ज्यांना पद्मश्री पुरस्कारानं सुद्धा गौरवण्यात आलं, सुभाषिणी मिस्त्री. नवऱ्यानं प्राण सोडताना बघितलं, पण याच्यानंतर कुणाचेच प्राण जाणार नाही हे ठरवलं आणि ते पूर्ण सुद्धा केलं. असं भरपूर उदाहरण आहेत. मी तुम्हाला त्या एका माणसाचं उदाहरण अवश्य देईल. अतिशय दुर्गम ठिकाणी राहणारा हा मनुष्य, त्याची पत्नी प्रेग्नंट होती, बाळ होणार होतं त्यांना. आणि मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा दवाखान्यामध्ये जायचं आता डिलिव्हरीसाठी, तेव्हा त्यांना काय करावं लागणार होतं? हा एक उंच डोंगर चढायचा, तो डोंगर उतरायचा, पुन्हा चालत जायचं आणि त्याच्यानंतर तिथे दवाखाना आहे, तिथे तिला ऍडमिट करायचं. जेव्हा वेळ आली की आता हिला ताबडतोब दवाखान्यामध्ये ऍडमिट करावं लागणार आहे आणि या माणसाचं पूर्ण विश्व काय? फक्त ती बायको आणि तिच्या पोटातलं बाळ, हेच त्याचं पूर्ण विश्व, पूर्ण त्याचं आयुष्य. आता जेव्हा हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करण्याची वेळ आली, ताबडतोब हा तिला घेऊन निघाला सुद्धा, पण डोंगर चढून उतरणं आणि चालत जाणं एवढं करण्यासाठी वेळ पण नाही मिळाला. डोंगर चढता चढताच तिला इतका त्रास व्हायला लागला की शेवटी तिनं प्राण सोडले आणि तिच्या पोटातल्या बाळानं सुद्धा तोही मृत झालेला होता. या माणसानं तेव्हा असं ठरवलं की माझी बायको, माझा मुलगा, पूर्ण आयुष्य हे माझ्यासाठी होतं, त्याच दोघांनी प्राण सोडले, पण माझ्या आयुष्यात असं घडलं असलं, केवढा त्रास होतो हे मला जाणवतंय. माझ्या आयुष्यात असं जरी घडलं असलं तरी असं आता पुन्हा कोणाच्याही आयुष्यात घडणार नाही. त्याच्यासाठी मी काय करेन? हा डोंगर माझ्यामध्ये आला होता ना, हा डोंगर मी पूर्णपणे खोदून काढेन आणि त्यामधून रस्ता तयार करेल, जेणेकरून डोंगर चढणं, उतरणं आणि मग चालत जाणं अशी वेळ कुणावर येणार नाही. आणि त्यानं खरंच म्हणजे त्यांचा मृत्यू झाला, जे पुढचे विधी करायचे ते केले आणि लगेच त्याने छिन्नी हातोडा घेतला आणि ताबडतोब त्यानं ते डोंगर खोदायला सुरुवात केली. लोकांना अगोदर वाटलं की कदाचित त्याला आता बायको गेली, तिच्या पोटातलं लेकरू गेलं, कदाचित त्याला वेळ लागला असेल किंवा एक 2-4 दिवस करेल, थकून जाईल. एवढा मोठा डोंगर, जो आजपर्यंत ज्याला कोणी हात लावलेला नाही, एवढा मोठा डोंगर खोदणं शक्य तरी आहे का? म्हणून लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष करायला सुरुवात केली, कधी कधी समजावून सांगायला सुरुवात केली, पण यानं आपलं काम अजिबात सोडलं नाही. हे पण लक्षात घेण्यासारखं आहे की लोकांनी त्याला त्या कामापासून परावृत्त करण्याची सुरुवात केली. लोक मदतीला नाहीत आले की तुला डोंगर खोदायचा आहे का? ठीक आहे, तू आपल्या गावकऱ्यांच्या भल्यासाठी करतोयस ना, कारण याचं तर संपूर्ण आयुष्यात गेल्यातच जमा होतं. पत्नी नाही, मुलगा नाही, आता काहीच नाही, पण तरी सुद्धा तो गावकऱ्यांसाठी करतोय, तर गावकरी पुढे येतील आणि ते म्हणतील की चला आम्ही पण तुला मदत करू. असं घडलं नाही. पण ह्यानं कुणाच्या मदतीची पण याला गरज नव्हती. हा अनेक वर्ष तो डोंगर खोदत राहिला आणि एक दिवस असा आला की त्या डोंगरातून खोदलेला रस्ता तयार झाला, जे असं चढ उतार करून पुढे जाण्यातलं 55 किलोमीटरचं अंतर होतं, ते अवघ्या 7 ते 8 किलोमीटर अंतरामध्ये आलं, कारण हा रस्ता डोंगरातून त्यानं तयार केलेला होता. नाव ऐकलं असेल, ज्यांना द माउंटन मॅन म्हणून आपण ओळखतो, दशरथ मानसी. एकट्याने होऊ शकतं का? होऊ शकतं. त्यांनी करून दाखवलं, डोंगर खोदून दाखवलं. कशासाठी? त्यांना आता पुढे काही फायदा होणार होता का? पण गावकऱ्यांना फायदा होणार होता, म्हणून त्यांच्यासाठी त्यांनी केलं. आणखी एक उदाहरण देते. एक 13 वर्षांची मुलगी, तुमच्यापैकी काही जण किंवा बरेच जण 13 वर्षांचे वगैरे असतील. सो म्हणजे किती लहान असतात? आहे तू 13 वर्षांचे? यस, जे कोणी असतील ते. तर 13 वर्षांची ही मुलगी किती लहान असते ती, आणि तिला समुद्रावर सर्फिंग करायला आवडायचं. समुद्रावरचं सर्फिंग म्हणजे तुम्ही कदाचित टीव्ही मध्ये स्क्रीनवर बघितलं असेल. समुद्रावर तो एक तराफा टाकला जातो, त्या तराफ्यावर उभं राहायचं आणि बॅलन्सिंग करत करत त्या समुद्राच्या लाटांसोबत समुद्रामध्ये फिरून यायचं. ते खूप जिकरीचं काम आहे. तशा पद्धतीनं त्याला स्किल लागतं. तर ही 13 वर्षाची मुलगी समुद्रावर सर्फिंग करायला जायला तिला खूप आवडायचं. त्या दिवशी सुद्धा ती सर्फिंग करण्यासाठी गेली आणि त्या दिवशी मात्र काय झालं माहित नाही, शार्क माशानं तिच्यावर हल्ला केला. हल्ला असा केला की तिचा हात एक पूर्णपणे शार्क माशाने खाऊन टाकला. त्याच्या तावडीतून ती कशी बशी सुटली आणि मग पुन्हा वैद्यकीय उपचारासाठी दवाखान्यामध्ये ती गेली सुद्धा. यानंतर जेव्हा पाण्यामध्ये, ज्या पाण्यामध्ये आपण सर्फिंग करत होतो, त्या पाण्यामध्ये शार्क माशानं आपला हात खाऊन घेतला, पुन्हा पाण्यावर जाण्याची हिंमत कोणी करेल का?
आणि तेही पुन्हा एक हात ऑलरेडी तुटलेला असताना, म्हणजे खाल्लेला असताना? अजिबातच नाही. कारण हात खाल्ला हे मी फक्त 2 शब्दात सांगितलं. हात खाताना तिला काय वेदना झाल्या हे आपण जस्ट अनुभवण्याचा प्रयत्न केला तर केवढा जबरदस्त तो त्रास असेल. आणि आता आयुष्यभर एक हात नाही म्हटल्यानंतर आणखीन किती चॅलेंजेस असतील हे सगळं आपल्या डोळ्यासमोर जेव्हा येईल तेव्हा ही मुलगी पाण्याकडे कधीच फिरकणार नाही असं आपल्याला वाटेल. पण ही अवघ्या 13 वर्षांची मुलगी पुन्हा एकदा सर्फिंगसाठी समुद्रावर आली. किती दिवसांनंतर? फक्त 30 दिवसांनंतर, एकाच महिन्यामध्ये पुन्हा ती सर्फिंगसाठी आली आणि पुन्हा तिनं सर्फिंग सुरू केलं. आणि आताही अजूनही ती छान पद्धतीनं सर्फिंग करते. बेथनी हॅमिल्टन हे तिचं नाव. जसं मी तुम्हाला म्हणाले की पाण्याची भीती बसली असते एखाद्याला. आपण मध्यंतरी बोलताना सुद्धा मला वाटतं कोणीतरी उल्लेख केला की आपल्याला लगेच भीती बसते त्या एखाद्या गोष्टीची. तशी तिला पाण्याची भीती बसली का? अजिबातच नाही. बरं, पाण्याच्या भीतीवरून विषय निघाला. तुम्ही सगळे आता विद्यार्थी मित्रमैत्रिणी आहात माझ्या छोट्या, म्हणून मी तुम्हाला एक विचारू इच्छिते. गणिताची आणि ते पाण्याची तर दूर राहिलं, पण गणिताची आणि इंग्रजीची भीती वाटते का आपल्याला? किती जणांना वाटते? हात वर नका करू, तुम्ही फक्त स्वतःला सांगा. ठीक आहे, मी काही तुम्हाला हात वर करा म्हणणार पण नाही. लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. गणिताची आणि इंग्रजीची भीती वाटण्यासारखं त्याच्यात खरंच काही आहे का? अगोदर आपण बघू की आपल्याला भीती का वाटते. होतं काय माहितीये का? तुम्हाला अनुभव आलेला असेल की जेव्हा आता 2 किंवा 3 दिवसानंतर गणिताचा पेपर आहे आणि तुमच्या घरी कोणी नातेवाईक असेल किंवा तुमचे कोणी शेजारी काका काकू कोणी असतील तर गणिताचा पेपर आहे ना, अभ्यास कर बरं, ते खूप अवघड असतं, फार अभ्यास करावा लागतो त्याला. म्हणजे उगाच कुठेतरी आपल्या डोक्यात येतं, आपल्याला सोपा पण जात असेल तरी डोक्यात कुठेतरी येतो, बापरे गणिताचं काहीतरी अवघड असतं आणि त्याला घाबरावं लागतं. तसंच त्या इंग्रजी बद्दल पण होतं. पण गणित हा विषय खराच अवघड आहे का? म्हणजे त्याचं बेसिकच अवघड असणं असं आहे का? मुळातून तो अवघड आहे का? जसं मला काय सांगायचं आहे, लोणी जर आपण हातात घेतलं तर त्या लोण्याचा मूळ गुणधर्म काय आहे? आपण नुसतं हातात त्याला असं जरी केलं तरी ते विरघळून जाईल किंवा ते लगेच सॉफ्ट झालेलं, ऑलरेडी ते सॉफ्ट असतं. पण आपण जर एखादा खडा हातामध्ये घेतला तर तो खूप टणक असतो. म्हणजे टणक असणं हा दगडाचा गुणधर्म आहे, सॉफ्ट असणं हा लोण्याचा गुणधर्म आहे. तसा अवघड असणं हा गणिताचा गुणधर्म आहे का? अजिबात नाही. जर गणिताचा गुणधर्म अवघड असणं असा असता तर आपल्याच वर्गातलं कोणीतरी गणितात टॉपर का झालं असतं? आपल्याच वर्गातल्या कुणाला तरी गणितामध्ये आउट ऑफ मार्क का मिळाले असते? कोणीतरी असं का झालं असतं की त्यांना गणितामध्ये इतके सगळे संशोधन केले आणि थोर गणितज्ञ असं त्यांना म्हटलं जातं? याचा अर्थ काय? गणिताचा गुणधर्म किंवा इंग्रजीचा गुणधर्म अवघड असणं अजिबात नाही असं कोणीतरी आपल्या अवतीभोवती बोलतं, ते आपल्या डोक्यामध्ये जातं आणि तोच विचार आपण कंटिन्यू करतो. गणित अवघड असतं, इंग्रजी अवघड असतं, इंग्रजी बोलणं आपल्याला शक्य नसतं वगैरे वगैरे वगैरे. पण आता तुमच्या लक्षात आलं असेल की कोणताही विषय असा अजिबात अवघड असत नाहीच. त्याच्यासोबत आणखी एक गोष्ट लक्षात घेण्यासारखी अशी आहे की हे सगळं दुसरीकडून कोणाकडून तरी आपल्या डोक्यात येत असेल तर आपण ते डोक्यातून काढून टाकलं सुद्धा पाहिजे आणि ते आपल्याला काढताही येतं. या संबंधानं पुन्हा आपण त्या एका IITच्या मुलाकडे जाऊया. आणि मग एक जस्ट तुम्ही पण विचार केला असेल, ह्या IIT पवईच्या मुलानं आत्महत्या जी केली त्याला दुसरा काही पर्याय असला असता का आत्महत्या व्यतिरिक्त? यस, डेफिनेटली असला असता, असलाच असता. प्रोजेक्ट पेपर गायब केलेत कोणीतरी तर तो स्वतः जाऊन प्राचार्यांना भेटला असता, प्रिन्सिपल सरांना भेटला असता, असं असं झालेलं आहे, त्याच्यामुळे मी उद्या सबमिट करू शकणार नाही, पण तुम्ही मला मुदत द्या, मी पुन्हा प्रोजेक्ट पेपर तयार करेन, पुन्हा मेहनत करेन आणि पुन्हा मी तुमच्याकडे दाखल करेन असं म्हणू शकलं असतं ना. किंवा कोणीतरी आपला जो मित्र आहे त्या मित्राला पटकन त्यांनी बोललं असतं की मला खूप टेन्शन आलंय, हे असं झालंय तसं झालेलं आहे आणि आता मी काय करू, उद्या प्रोजेक्ट पेपर सबमिट करू शकणार नाहीये. मित्राने कदाचित सोल्युशन दिले असते. किंवा फोनवरून आपल्या आई वडिलांशी बोलला असता की हे असं असं मला टेन्शन आलंय, मी आता काय करू. एकतर काय झालं असतं, आई वडिलांनी किंवा मित्रांनी काहीतरी सोल्युशन दिलं असतं. जसं मी आता म्हटलं की जाऊन प्राचार्यांना भेटायला आणि सांगा की असं असं झालंय, माझी काही पुन्हा मेहनत घ्यायला तयार आहे, पण फक्त तुम्ही मला सबमिट करण्यासाठी मुदत वाढ देणं गरजेचं आहे. इतकंच नाही तर त्यांनी हे पण लक्षात घेतलं असतं
की दुसऱ्या दिवशी प्रोजेक्ट पेपर सबमिट करता येत नाहीत याचा अर्थ आयुष्यात करण्यासारखं तर काहीच उरलेलं नाही असं आहे का? अजिबात नाही. 10वीची परीक्षा, 12वीची परीक्षा, IITची परीक्षा हे असे प्रोजेक्ट पेपर आपल्या स्वतःच्या आयुष्यापेक्षा अजिबात मोठे नसतात. कारण 10वी 12वी न झालेले सुद्धा किती छान पद्धतीने जगतात. संत ज्ञानेश्वर, त्यांच्यावर आता सगळेजण PhD करतात. त्यांचं किती शिक्षण झालंय, ते किती ग्रेट आहेत, त्यांच्यावर PhD केली जाते. संत गाडगेबाबा महाराज, ते स्वतः किती शिकले होते, त्यांच्यावर आता खूप जण PhD करतात. त्याच्यामुळे 10वी आणि 12वी किंवा हे असं IIT हा फक्त आपल्या आयुष्यातला एकच टप्पा आहे, एकमेव टप्पा अजिबात नाही. हे आपण लक्षात ठेवायचंच कोणत्याही स्तरावर. आणि टेन्शन आलं की आपल्या जवळ असं कोणीतरी असलं पाहिजे की तर मित्रमैत्रिणींशी आपण बोलू शकू, किंवा आई वडील हे आपले सगळ्यात जवळचे मित्रमैत्रीण असतात. त्याच्यामुळे त्यांना तर आपण अवश्य सांगितलं पाहिजे. त्यांचा अनुभव जास्त असतो, त्यांचं वय जास्त असतं, त्याच्यामुळे ते सोल्युशन्स आपल्याला असे देऊ शकतात ज्याचा फायदा आपल्याला ताबडतोब होऊ शकतो. हा एक मुद्दा झाला. त्याच्यासोबतच ज्यांनी म्हटलं की IAS IPS यांनी पण ज्या आत्महत्या केल्या, तर त्या क्षणी त्यांना काय वाटत होतं की आता माझं आयुष्य संपवल्याशिवाय मला गत्यंतरच नाही, आता मला इतका त्रास होत आहे की त्या त्रासापुढे मला आयुष्य संपवावंच लागेल. पण असंही अजिबात नसतं. कशामुळे? मी तुम्हाला एक उदाहरण सांगते. डॉक्टर अल्बर्ट एलिस, तुम्ही जेव्हा अजून एक 7-8 वर्षांनी मोठे व्हाल तेव्हा, किंवा एक 8-10 वर्षांनी मोठे व्हाल तेव्हा, डॉक्टर अल्बर्ट एलिस यांच्या संदर्भातलं लिहिलेलं एक पुस्तक आहे, डॉक्टर अंजली जोशी यांनी लिहिलेलं. ते पुस्तक अवश्य वाचा. आता लगेच तुमच्या लक्षात येणार नाही, काही वर्षांनंतर थोडे मोठे झाल्यावर अवश्य वाचा. तर हे डॉक्टर अल्बर्ट एलिस ते स्वतः सायकोलॉजिस्ट होते. आणि डॉक्टर अल्बर्ट एलिस यांनाही खूप वेगवेगळ्या प्रकारचा सतत त्रास व्हायचा. एक तर त्यांना अगदी म्हणजे जन्मापासूनच 2 आजार होते जे कायमपर्यंत त्यांचे टिकले. आजारासहित बाकीचं सगळ्यांमधलं स्ट्रेस वगैरे वगैरे सगळं काही होतं. पण हे अल्बर्ट एलिस असं म्हणतात, ज्या क्षणी आपल्याला असं वाटतं ना की खूप त्रास होतोय आपल्याला आणि आता जगणं शक्यच नाही, तेव्हा आपल्या शरीराचं मेकॅनिझम असं असतं की ते आपोआप प्राण सोडून देईल. त्यामुळे ज्या अर्थी शरीरानं प्राण सोडलेले नाहीत त्या अर्थी तो त्रास आपल्याला खूप होतो आहे असा नाही. त्या त्रासातून बाहेर निघण्याचा जर आपण प्रयत्न केला तर डेफिनेटली आपल्याला निघता येतं, फक्त आपल्याला त्यासाठी प्रयत्न करावे लागतील. हा महत्वाचा मुद्दा येतो. म्हणून मग त्यांनी असे काही उपाय शोधण्याचा प्रयत्न केला असता की आहे त्या परिस्थितीतून दुसऱ्या चांगल्या पद्धतीनं आपण कशा रीतीने मार्ग काढू शकतो. याच्यासाठी काय म्हणतात माहितीये का, आउट ऑफ बॉक्स थिंकिंग. ते आपण करायला हवं. पुन्हा गणिताकडे जाऊया. गणित खूप विषय मला, आपण असं म्हणू की गणित अवघड आहेच्या ऐवजी आपण आता असं म्हणतो की गणित मला खूप अवघड जातं, गणित मला खूप अवघड जातं. असं जर आपण म्हणत राहिलो तर गणित सोपं होणार आहे का? अजिबात नाही. मग एकदा लक्षात घेतलं की ओके गणित आपल्याला अवघड जातं, तर आता आपण काय करायचं आहे, मग लक्षात येईल की गणित सोपं करण्यासाठी आपल्याला प्रॅक्टिस कशी जास्त करावी लागेल, आणखी कुणाकडून घ्यावं लागेल, हे सगळे उपाय त्याच्यामध्ये लक्षात येतात. म्हणून मग अशा रीतीनं जेव्हा आपण बॉक्सच्या बाहेर जाऊन प्रॉब्लेमवर नजर ठेवण्याच्या ऐवजी आपण जेव्हा बाहेरचं काही लक्षात घ्यायला लागतो तेव्हा आपल्याला सोल्युशन्स मिळायला लागतात. जस्ट एक छोटंसं उदाहरण देते. 4 व्हीलरला स्टेपनी असते, माहित आहे? असते. हा, जर स्टेपनी बसवायची असेल आणि त्याचं जे चाक पंक्चर झालंय ते चाक काढायचं असेल तर त्याचे किती स्क्रू काढावे लागतात माहित आहे? अरे वा, हुशार आहे तुम्ही मुलं. म्हणजे बोबडे सर मॅडम जे म्हणत होते की आमच्या मुलं खूप हुशार आहेत, खरंच हुशार आहात मुलं. बरं, कारण तुम्ही उत्तर कोणीच नाही दिलं, हो ना? तुम्हाला माहित होतं का 4 स्क्रू असतात म्हणून? हा, स्टेपनी म्हणजे एक चाक ऑलरेडी त्या डिक्कीमध्ये किंवा कुठे ठेवलेलं असतं. चाक पंक्चर झालं अचानक, मग आता काय करणार? दुकान तर दूर असतं पंक्चर काढण्याचं. मग ती स्टेपनी लावायची आणि हे पंक्चर झालेलं नंतर मग दुरुस्त करून घ्यायचं, असं असतं. आता जर कोणी विचारलं तर तुम्ही पण उत्तर द्या, नाही तर ते काय म्हणते की बोबडे सरांनी बोबडे मॅमने उगाच सांगितलं की मुली पण हुशार आहेत, मुली तर उत्तरच देत नाहीत. हा, पण तुम्ही मात्र हुशार आहात. आणि विशेषतः तुमच्यापेक्षा ही छोटे मुलं जास्त हुशार आहे. तुम्ही 2 व्हीलर तरी चालवत असणार आहात,
कारण 4 स्क्रू असतात हे उत्तर मला या छोट्या मुलांकडून आलंय. तुमच्याकडून एखादाच आवाज आला असेल. तुम्हाला माहित होतं ना? ओके, चला आपण त्या स्टेपनीकडे जाऊया. सो हा जो एक मनुष्य, ठीक आहे, आता तुम्हाला 4 स्क्रू असतात माहित झाल्या सगळ्यांना, त्याच्यामुळे आता चर्चा नाही केली तरी चालेल. ठीक आहे. मग झालं असं की पुलावरून गाडी जात असताना त्या माणसाची गाडी, तिथे त्याच्या लक्षात आलं की चाक पंक्चर झालेलं आहे. मग आता काय करायचं? आता गाव तर खूप दूर राहिलेलं, हे तर सगळं इथे पूलच आहे, सगळीकडे दोन्ही बाजूनी पाणीच आहे, काय करायचं? मग त्यानं पुन्हा ते सगळं टूलकिट काढलं गाडीमधलं, त्या चाकाचं 4ही स्क्रू बाजूला काढले, स्टेपनी आणलेली होती आणि आता स्टेपनी बसवायची होती. पण हे सगळं करता करता झालं काय माहितीये का? त्याचा कुठेतरी काहीतरी धक्का लागला आणि त्या चाकाचे ते 4 नट जे त्यांना काढून ठेवलेले होते बाजूला, ते नट 4च्या 4 पाण्यात पडले. स्टेपनी आता घेतली खरी, पण आता तिला लावायला स्क्रू नट पाहिजे ना, ते नटच नाहीयेत. काय करायचं? परेशान झाला बिचारा. आता मी काय करू? मग त्याचं पुन्हा त्या गाडीलाच लाथा मारणं, ही गाडी अशी काय करते, मला तिकडे जायचं होतं वगैरे वगैरे सगळं त्याला टेन्शन यायला लागलं. त्याला काहीच उपाय सुचेना. मी जसं म्हणाले की गणित अवघड आहे असं म्हटल्याने ते सोपं होत नाही. गणित अवघड आहे ते सोपं करण्यासाठी मला काय केलं पाहिजे याच्यावर लक्ष द्यावं लागतं. त्याच पद्धतीनं आता मी काय करू, माझे सगळे 4ही नट पडलेत पाण्यात, आता का मला देव अशी शिक्षा देतो वगैरे वगैरे म्हणून प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नव्हता. काय करायचं हा विचार त्यांना करायला पाहिजे होता. काही करता आलं असतं? आता मोठी मुलं सांगा, करता आलं असतं? बरं, काय करता आलं असतं? ठीक आहे, एक मिनिट. तुम्ही सगळेच जण बोलताय एकदम, म्हणजे कान मला देवानं 2 दिले, मला वाटतं तुम्हाला सगळ्यांना पण 2च दिलेत वाटतं. हा, ओके. पण हे दोन्ही कानाने फक्त एकाच व्यवस्थित ऐकू शकते, त्याच्यामुळे तुम्ही जे सांगितलं असेल ते कदाचित हे असेल. मग हा मनुष्य खूप त्रागा करायला लागला, त्या गाडीला लाथा मारायला लागला की का असं होतंय म्हणून. तिकडून एक सायकलवाला बिचारा एक माणूस आला होता आणि आपल्याकडे काय असतं की तो माणूस दिसतो कसा त्याच्यावरून आपण तो किती हुशार आहे किंवा नाही असं काहीतरी जज करत असतो. आता हा मोठ्या कारमधला मोठा माणूस, तो सायकलवाला माणूस तिथे थांबला. काय झालं साहेब? त्यानं सांगितलं असं असं झालं. म्हणे मग एवढंच झालं ना, मी तुम्हाला सांगतो ना काय करायचं. आता त्याला वाटलं हा सायकलवरून चाललेला फाटक्या कपड्यांचा माणूस, हा मला काय सोल्युशन देणार? थांब रे, गप्प बस रे, मला विचार करू दे, मला काय करायचं करू दे. तो म्हणला थांबा. तो शेवटी जोरात म्हणाला थांबा साहेब, मी तुम्हाला व्यवस्थित उपाय देतो. आणि मग त्यानं सांगितलं तुमच्या गाडीला ऑलरेडी 3 चाक फिट बसलेले आहेत, प्रत्येकाला 4 स्क्रू आहेत. मग त्या 3ही चाकांचा एक नट तुम्ही काढा, ही जी स्टेपनी आहे ती लावा, तिलाही 3 नट लावा. प्रत्येक चाकाला आता 3 स्क्रू असतील, 3 स्क्रूवर चालू शकते गाडी, काही अडचण नाहीये. प्रत्येक चाकाला 3 स्क्रू असतील तर ऍटलिस्ट त्या दुकानापर्यंत जाईपर्यंत गाडी चालू शकते. तसं तुम्ही करा आणि मग तुम्ही जाऊ शकता. मग आता ह्याला वाटलं अरे देवा, आपण उगाच याला अंडर एस्टिमेट केलं, ह्यानं तर किती सोल्युशन दिलं. हे सोल्युशन तुम्ही सांगितलं होतं का जे येस हो करता येतं म्हणत होते? गृहित ओके, मी गृहित धरते की तुम्ही ते सांगितलं. ह्यांना पटलं नाही बरं, पण तुम्हाला पटलं नाही ना? हा, ठीक आहे. पण मी विश्वास ठेवते की तुम्ही ते सांगत होतात. याचा अर्थ काय आहे? आयुष्यामध्ये एखादा प्रॉब्लेम आला तर त्या प्रॉब्लेमवर फोकस करण्याच्या ऐवजी किंवा देवानं माझ्याच नशिबात का असं दिलं, देवानं हेच का केलं किंवा हे असं का घडलं वगैरे वगैरे विचार काहीही करायचा नाही. त्याच्याऐवजी सोल्युशन काय काढायचं आहे याचा विचार करायचा आहे. आता बस ना मुलींना, हसणं थोडं कमी करा, त्यांना किती वाईट वाटेल. आणि आता तुम्ही पण सिरियस राहणं थोडंसं कमी करू शकता. आता फक्त असेच छोटे छोटे प्रॉब्लेम सॉल्व्ह करता येऊ शकतात का बॉक्सच्या बाहेर गेल्यानंतर? तर नाही, अगदी मोठे मोठे सुद्धा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतात, तर करता येऊ शकतात. मोठा प्रॉब्लेम म्हणजे किती मोठा प्रॉब्लेम? ती एक मुलगी होती जिच्या लक्षात आलं की वडील खूप त्रस्त आहेत, खूपच त्यांना कशाचं तरी टेन्शन आहे. तिने विचारलं की काय टेन्शन आहे, आणि त्यांनी सांगितलं अगं आपण त्या सावकाराकडून जे व्याजावर पैसे घेतलेले होते त्याची परतफेड करण्याची आज संध्याकाळची शेवटची तारीख आहे आणि त्यातला 1ही रुपया मी परतफेड करू शकलेलो नाही. आणि त्या सावकाराबद्दल तुलाही माहित आहे की जर पैसे परतफेड केले नाही तर तो लगेच गुंड आपल्या घरावर पाठवेल आणि मग काय काय प्रॉब्लेम होतील ते आपल्याला काही सांगता येणार नाही. काय करावं हा मी विचार करते.
मग तिनं काही उपाय सुचवले, कोणताही उपाय होणं शक्य नव्हतं. शेवटी तिनं सांगितलं की बाबा माझं ऐका तुम्ही, आपण दोघंही जाऊ आणि त्या सावकाराला विनंती करू, हात जोडू, पाया पडू, जे काही करायचं ते करू, थोडीशी मुदतवाढ आणखीन मागून घेऊ आणि त्याच्यानंतर मग कदाचित आपल्याला पैसे जुळाजुळव करता येतील. मग झालं. तो तर म्हणलं ती तो ऐकणारच नाही, पण ती म्हणे प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे ना, आपण जाऊ तर खरं. मग शेवटी हे वडील, त्यांची ती मुलगी, दोघंही त्या सावकाराकडे गेले. काय काय घडलं ते सांगितलं, हात जोडले, अक्षरशः दोघही जण त्यांच्या पाया पडले, मुदतवाढ द्या म्हणून सांगितलं. पण हा सावकार मात्र होता जरा बदमाश, होता म्हातारा पण जरा बदमाशच. त्यानं काय सांगितलं, त्या मुलीला पाहिल्यानंतर त्याची नियत फिरली आणि तो म्हणाला की ठीक आहे, मी तुझं कर्ज माफ करून देईल, म्हणजे मुदतवाढ कशाला, तुझं कर्ज मी माफ करून टाकतो, फक्त एक काम कर, तुझ्या ह्या मुलीचं माझ्याशी लग्न लावून दे, मग तुला कर्जाची काहीही काळजी करण्याची गरज नाही. आता दोघंही एकदम गप्प झाले की आता काय करायचं, म्हणजे असं काहीतरी प्रपोजल येईल त्यांच्या डोक्यातच नाही. आणि आपल्या ह्या इतक्या चांगल्या मुलीचं ह्या म्हाताऱ्या जो इतका असा क्रूर पद्धतीचा आहे त्याच्याशी लग्न लावून द्यायचं, दोघांनाही पटेना. दोघे एकदम काही काळ शांत बसले. लगेच या सावकाराने त्यांच्या चेहऱ्यावरून ओळखलं की ह्यांच्या मनात काहीतरी चलबिचल चालू आहे. तोच पुढे म्हणाला, असं आपण करूया का, मी तुम्हाला आणखी एक सोल्युशन देतो की तुझ्या मुलीला तू तिच्या नशिबावर सोडून दे, तिचं नशीब तिला जिकडे घेऊन जाईल तिकडे घेऊन जाईल. म्हणजे काय करायचं, तर ते जिथे गप्पा मारत उभे होते तिथे भरपूर सारे काळे पांढरे वगैरे वगैरे दगड होतेच. मग तो काय म्हणाला, मी एक पिशवी घेऊन येतो घरातून, त्या पिशवीमध्ये मी एक काळा दगड टाकतो, एक पांढरा दगड टाकतो, तुझ्या मुलीला आतमध्ये हात घालायचा आणि दगड काढायचा. जर तिनं पांढरा दगड काढला तर मी लग्न करणार नाही तिच्याशी, म्हणजे तिनं माझ्याशी लग्न करावं हा मी अट्टहास करणार नाही आणि तरी सुद्धा तुझं कर्ज माफ करून देईन. जर तिचं नशीब चांगलं असेल तर तिच्या हातून पांढरा दगड उचलला जाईल. पण जर तिनं आतमध्ये हात घातला आणि काळा दगड उचलला तर मात्र मी कर्ज त्याही स्थितीत तुझं माफ करेन, पण तिला माझ्याशी लग्न करावं लागेल. दोघांसमोर पुन्हा आता प्रश्न आला, आता काय करायचं आहे. मग शेवटी मुलगीच म्हणाली की बाबा जाऊ द्या, ते म्हणतात तसं मला माझ्या नशिबावर सोडून द्या, कारण तसाही आता आपल्याकडे पर्याय नाही, संध्याकाळपर्यंत आपल्याला पैसे देता येणार नाहीत आणि संध्याकाळपर्यंत पैसे नाही दिले तर त्याचे गुंड आपल्याकडे येतील आणि पुढे काय काय होईल आपल्याला सांगता येणार नाही. बेटर वे जाऊ द्या, पण माझ्या नशिबावर सोडा, बघू आपण काय होतं ते. हा लगेच आनंदामध्ये तो सावकार जो होता आतमध्ये गेला घरामध्ये, एक पिशवी बटवासारखं त्याने एक आणलं, खोल पिशवी, आणि मग त्यानं काय केलं, खाली पडलेल्या दगडांमधला आता ऍक्च्युली ठरल्याप्रमाणे एक काळा दगड उचलायचा होता, एक पांढरा दगड उचलायचा होता आणि मग पिशवीत टाकायचं होतं. पण या गृहस्थाला म्हणजे त्या मुलीच्या वडिलांना बोलण्यात गुंतून त्यानं दोन्हीही काळे दगड उचलले आणि दोन्हीही काळे दगड पिशवीमध्ये टाकले. म्हणजे आता काय होणार, तिनं कोणताही दगड उचलला तरी सुद्धा तिला लग्न करावंच लागणार. नेमकं हे त्या मुलीनं पाहिलं की ह्यानं एक पांढरा एक काळा दगड नाही टाकला, दोन्ही सुद्धा काळे टाकले, म्हणजे कोणत्याही परिस्थितीत मला ह्या म्हाताऱ्याशी लग्न करावंच लागणार आहे. आता काय करायचं. आता आपल्याला असं वाटू शकेल ना की तिनं लगेच सांगायचं, लगेच ओरडा करायचा की दोन्ही पण काळे दगड टाकले बघ त्या पिशवीमध्ये. पण हे केलं असतं तर प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला असता का, अजिबात नाही. तो म्हटलं असतं ठीक आहे, ती कंडिशन गेली खड्ड्यात, आता संध्याकाळपर्यंत मला पैसे पाहिजे, नाही तर माझे गुंड तुमच्याकडे येणार, हे तर आहेच. त्याच्यामुळे काहीही उपयोग झाला नसता. बरं, तिने ठरवलं असतं की आता जाऊ दे, माझं नशीबच आता वाईट आहे, मला कोणत्याही परिस्थितीत त्याच्याशी लग्न करावंच लागणार आहे, त्याच्यामुळे उगाच आता जे काही टर्म अँड कंडिशन ठरल्या त्यानुसार काढायचा दगड काळा निघाला, ठीक आहे बाबा करते तुझ्याशी लग्न. पण ह्याचंही तिला आयुष्यभर किती वाईट वाटलं असतं की मला माहित होतं दोन्हीही दगड काळे आहेत, पण मी स्वतःसाठी पण स्टँड नाही घेतला, मला माहित असताना सुद्धा काहीच करू शकले नाही, स्वतःला मी त्याच्याशी लग्न करण्यापासून अजिबात वाचवू शकले नाही. आयुष्यभर तिला ती खंत राहिली असती, त्याच्यामुळे तोही उपाय तिच्यासाठी योग्य नव्हता. आता काय करायचं. मुली सांगतील, मी सांगते, ठीक आहे तुम्ही तुमचा विचार करा. मुलं सांगते, ठीक आहे मी सांगते. आता तिनं काय केलं, ठीक आहे थांबा, आता आपापसामध्ये तुम्ही चर्चा नका करू. ते तुमचे जे उपाय होते ना, जे डोक्यात मी प्रश्न सांगता क्षणी तुमच्या डोक्यात आलेले, ते कार्यक्रम संपल्यावर एकमेकींशी शेअर करा. आणि मीच सांगितलेलं निघालं असेल तर स्वतःला शाबासकी देऊन टाकायची की यस माझं उत्तर करेक्ट होतं. ठीक आहे, आता लगेच देऊ नका, काही देत आहेत. ठीक आहे, ओके. आता
सांगायचा? तिनं काय केलं ते सांगू? हा ठीक आहे, मग आता शांत, कारण उपाय लक्षात घ्यायचा आहे तुम्हाला. हिनं काय केलं, आता त्या पिशवीतून दगड काढायचा, ती गेली नेहमीसारखं, म्हणजे जसं अपेक्षित होतं त्या पद्धतीनं पिशवीमध्ये हात घातला, दगड काढला. तिला माहित होतं दगड काळाच आहे. जसा दगड बाहेर आला, कुणालाही दिसण्याच्या आत तिनं ताबडतोब काहीतरी एकदम चक्कर आल्यासारखं केलं आणि ती पण खाली पडली, दगड पण खाली फेकून दिला आणि मग पुन्हा स्वतःच उठून बसली, पुन्हा स्वतःच आरडाओरडा करायला लागली, रडायला लागली. माझं नशीब किती वाईट, मी जो दगड उचलला आता कोणता उचलला कळणारच नाही, तो पांढराच दगड उचलला असणार आहे असं मला वाटतंय, वगैरे वगैरे काय काय बोलायचं ते बोलली. आणि लगेच काहीतरी सुचल्यासारखं म्हणाली, एकदम लगेच शहाण्यासारखं ती व्यवस्थित झाली. म्हणाली, हा पण आपण एक करू शकतो, मी कोणता दगड उचलला होता हे जरी आपल्याला कळालेलं नसेल तरी आपण हे पाहूया की पिशवीत कोणता दगड उरलाय. जर पांढरा उरला असेल तर मी काळा घेतला, मी लग्न करेन, आणि जर काळा उरला असेल तर मी पांढरा घेतला, म्हणजे लग्न करण्याची गरज नाही. पिशवीत कोणता दगड होता? तिला लग्न करण्याची गरज होती नाही. म्हणजेच काय, ती पण तिथे हताश होऊन गेली असती की माझं नशीबच असं आहे, हा म्हातारा असा आहे, माझ्या वडिलांनी कर्ज का घेतलं असेल वगैरे वगैरे. सोल्युशन निघालं असतं का? अजिबात सोल्युशन निघालं नसतं. त्याच्यामुळे जर काहीतरी आपण वेगळा विचार केला की याच्यातून मला सोल्युशन काढायचंय, त्या IAS IPS ऑफिसरनी विचार केला असता, त्या जजने विचार केला असता की परिस्थिती कितीही बिकट असली तरी सुद्धा ज्या अर्थी माझे प्राण स्वतःहून निघून जात नाही. तुम्ही कधी कधी वाचलं असेल की खूप वेदना जर झाल्या तर तो मनुष्य स्वतःच मरतो, कारण त्याला वेदना सहन करणं शक्य होत नाही. तर काय झालं? शाबासकी देताय स्वतःला? बस बस. मग अशा परिस्थितीमध्ये आपण जेव्हा विचार करतो की सोल्युशन काहीतरी काढता येतं, तेव्हा डेफिनेटली सोल्युशन काढता येतं. परिस्थिती अशी कोणतीच नसते की ज्यावर सोल्युशन काढता येत नाही, फक्त आपण तेवढा तो विचार करायला पाहिजे. आणि जर असा विचार केला तर डेफिनेटली आपल्याला काहीही करता येऊ शकतं. काहीही म्हणजे काय, तुम्हाला त्या 4 वर्षाच्या मुलीचं सांगते, अगदी छोटीशी 4 वर्षांची ती मुलगी, तिला 2 आजार एकत्र झाले आणि त्या सगळ्या आजाराचा परिणाम म्हणून 4थ्या वयाच्या 4थ्या वर्षी तिला पोलिओ झाला. आणि डॉक्टरने असं सांगितलं की आता आयुष्यभर हिला कुबड्या घेऊनच चालावं लागणार. पण तिला कुबड्या घेऊन चालायचं नव्हतं, कारण ती जेव्हा बाकीच्या मुलींना खेळताना बघायची तेव्हा तिला असं वाटायचं की या कुबड्यांमुळे मला कोणी खेळण्यामध्ये घेत पण नाहीये आणि मला पळायचंय, मला धावायचंय, मला खूप काही करायचंय, ह्या कुबड्यांमुळे मला काहीच करता येत नाही, तर काय करू? मग शेवटी तिने आईला विचारलं की मला ह्या कुबड्या नकोय. आई म्हणाली, तुला काय करायचंय? मला खूप धावायचंय म्हणे. मग आईने एक सिंपल उत्तर दिलं, तू जर ठरवलंच ना तर तू धावू शकशील. आणि खरंच या मुलीनं एवढे प्रयत्न केले, कुबड्या तर तिनं फेकून दिल्या, खूप त्रास होत राहिला तिला, तरी सुद्धा तो सगळा त्रास सहन करून ती इतकी चालायला लागली, धावायला लागली. सुरुवातीच्या काही स्पर्धांमध्ये अगदी शेवटी आली, पण तरी सुद्धा एक दिवस असा उजाडला की तिनं तीन ऑलिम्पिक्स मध्ये 3 गोल्ड मेडल घेतले आणि ती गोल्ड मेडल एकाच ऑलिम्पिक मध्ये घेणारी पहिली अमेरिकन महिला ठरली. आणि इतकंच नव्हे तर त्या काळामध्ये तिला द फास्टेस्ट वुमन रनर असं म्हटलं जात होतं की पूर्ण पृथ्वी तलावरची ही सगळ्यात फास्ट पळणारी मुलगी आहे, जिला चालता येणार नव्हतं कुबड्यांच्या अभावी. कुबड्या जर नाही घेतला तर ती एवढी फास्ट रन केला, ऑलिम्पिक मध्ये 3 गोल्ड मेडल मिळाले. तिचं नाव विल्मा रुडॉल्फ. तिनं ठरवलं तर होऊ शकतं. त्याच्यासोबतच आणखी तुम्हाला एक सांगावं लागेल, एका मैलाचं अंतर तुम्हाला पार करायचं असेल तर किती वेळ लागू शकेल? आपण रनर नाहीयेत, आपण काही स्पर्धेमध्ये भाग घेणार नाही, त्याच्यामुळे कदाचित आपल्याला तेवढं पळता येणार पण नाही. पण तेव्हा असं होतं, 1954 पर्यंत असं ठरलेलं, असं सगळ्यांचा समज होता की एका मैलाचं अंतर जर धावायचं असेल तर किमान 4 मिनिट लागतातच. 4 मिनिटांपेक्षा कमी वेळामध्ये जर कुणी धावण्याचा प्रयत्न केला तर अक्षरशः छाती फुटून तो मरून जाईल, असं मेडिकल सायन्स सुद्धा सांगत होतं. पण एक डॉक्टर होता, डॉक्टर रॉजर बेनिस्टर, तो स्वतः डॉक्टर होता, तो स्वतः ऍथलीट पण होता आणि त्याला असं वाटायचं की मेडिकल सायन्स सुद्धा कुणाला नाही थांबवू शकत, मला तर अजिबात नाही थांबवू शकणार, मला 4 मिनिटांपेक्षाही कमी वेळेमध्ये 1 मैलाचं अंतर पार करता येईल. तोपर्यंत रेकॉर्ड काय होतं?
4 मिनिट 2 सेकंदांपर्यंतचं रेकॉर्ड होतं आणि ह्याचं स्वतःचं रेकॉर्ड 4 मिनिट 12 सेकंदांचं होतं. पण यानं खूप मेहनत घेतली, पूर्ण विचार केला की मला करता येऊ शकतं आणि 6 मे 1954 हा दिवस असा उजाडला ज्या दिवशी त्यानं 3 मिनिट 59 सेकंदामध्ये 1 मैलाचं अंतर पार केलं. करता येतं का? यस, करता येतं हे त्यानं दाखवून दिलं. तुमच्या लक्षात आलं असेल, मी जाधव साहेबांशी जेव्हा बोलत होते ना तेव्हा आमचा तोच विषय निघाला होता की एकदा जर लक्षात आलं की आपल्या शेजारचा कोणीतरी मोठा अधिकारी झालं, अरे वा, तो जर अधिकारी होऊ शकतो तर मी पण अधिकारी होऊ शकेन, मी पण अभ्यास केला तर मला होता येईल, असं लगेच होतं. म्हणून जेव्हा त्यानं 4 मिनिटांपेक्षा कमी वेळेमध्ये ते अंतर पार केलं तेव्हा बाकीच्यांनाही असं वाटलं की तो जर करू शकतो तर आपल्यालाही जमतं. आणि मग त्याच वर्षी तब्बल 300 जणांनी 4 मिनिटांपेक्षाही कमी वेळेमध्ये 1 मैलाचं अंतर पार केलं. इतकंच नाही तर नेक्स्ट इयरला तर 3000 जण असे होते ज्यांनी 1 मैलाचं अंतर 4 मिनिटांपेक्षाही कमी वेळेमध्ये पार केलं होतं. कशामुळे? कारण त्यांनी ठरवलेलं होतं. हे सगळं ठरवत असताना, त्याच्यासाठी मेहनत घेत असताना विल पॉवर असणं सुद्धा खूप महत्वाचं होतं. म्हणजे जेव्हा ती कुबड्या टाकून मला पळायचं म्हणते तेव्हा तिच्यात तेवढी विल पॉवर होती की मला तिथपर्यंत जायचं आहे तर जायचंच आहे, मला पोहोचायचं आहे किंवा मला धावायचं आहे, ऑलिम्पिक्स मध्ये मला माझं करिअर करायचं आहे. आणि तिचं करिअर झालं सुद्धा. विल पॉवर किती महत्वाची असते. तुम्ही कदाचित असं ऐकलेलं असू शकेल की डॉक्टर कधी कधी असं सांगतात, खूप जण कोणी आजारी असेल तर डॉक्टर त्यांच्या बाबतीमध्ये नातेवाईकांना असं सांगतात की सगळ्यात बेस्ट असे वैद्यकीय उपचार आम्ही त्यांना दिलेले आहे, पण आता ते औषधोपचारांना किती प्रतिसाद देतात किंवा कशा पद्धतीनं कोप करतात हे आता त्यांच्यावर अवलंबून आहे. म्हणजे रुग्णाची स्वतःची विल पॉवर त्या आजारातून बरी होण्याची हे खूप महत्वाचं असतं. या संदर्भात प्रत्यक्षात घडलेली घटना अशी आहे, द ब्रेन इट चेंजेस इट सेल्फ नावाचं एक पुस्तक आहे, त्याच्यामध्ये हे दिलंय खरोखर घडलेला प्रसंग. एक टीचिंग फील्ड मधला गृहस्थ होता आणि त्याला कधीतरी एकदा असा स्ट्रोक आला की तो पॅरालाइज झाला, त्याचं शरीर काहीही काम करत नव्हतं आणि डॉक्टरांनी सांगितलं पुढचं यांचं आयुष्य पूर्णपणे असंच घालवावं लागणार आहे. पण हा त्यांचा मुलगा जो होता तो सायकियाट्रिस्ट होता, मन कसं काम करतं त्याला माहित होतं. हा त्यांचा मुलगा त्या आपल्या वडिलांची देखभाल करायचा आणि त्यावेळेस देखभाल करताना तो त्यांच्याशी खूप गप्पा मारायचा, बोलायचा आणि प्रत्येक वेळेस तो त्यांना असा विश्वास द्यायचा की तुम्ही या आजारातून बरे होऊ शकता आणि खरोखर तुम्ही तुमच्या टीचिंग प्रोफेशन मध्ये पुन्हा येऊ शकता. आणि खरोखरच काही वर्षांनंतर ते टीचिंग प्रोफेशन मध्ये परतले सुद्धा. त्यांचं पॅरालाइज झालेलं शरीर फार व्यवस्थित झालेलं होतं. इतकंच नाही तर त्यांनी काही पुस्तकही लिहिले आणि खूप छान त्यांचा पुढचा काळ गेला. हे सगळं डॉक्टर फील्ड मध्ये माहित होतं की हे असं असं झालं. म्हणून जेव्हा त्यांचा मृत्यू झाला तेव्हा त्यांचं पोस्टमार्टम जाणीवपूर्वक करण्यात आलं. डॉक्टर मेरी जेन यांनी अभ्यासासाठी त्यांचं पोस्टमार्टम केलं तेव्हा लक्षात असं आलं, जे मी सांगते की विल पॉवर असेल तर काय करू शकते, तेव्हा असं लक्षात आलं पॅरालाइज झालेलं त्यांचं शरीर अजिबात बरं झालेलं नव्हतं. पॅरालाइज जे झालेलं होतं एकही अवयव त्यांचा ठीक झालेला नव्हता. इतकंच नाही तर आपला मेंदूतला जो भाग सगळ्या आपल्या अवयवांवर कंट्रोल करतो त्या मेंदूच्या त्या भागाचंही 97% डॅमेज झालेलं होतं. 97% तो मेंदू सुद्धा डॅमेज झालेला होता. फक्त 3% मेंदू व्यवस्थित काम करत होता आणि त्याच्या जोडीला त्यांची विल पॉवर होती. त्यांचा मुलगा जे सांगत होता की तुम्ही यातून बरं होऊ शकता, हे सगळं त्यांच्या डोक्यात इतकं भिनलेलं होतं की फक्त त्या 3% मेंदूच्या जोरावर शरीर रिपेअर झालेलं नसताना, मेंदू ऑलरेडी 97% डॅमेज असताना सुद्धा ते त्यांचं पुढचं आयुष्य त्यांनी सगळं व्यवस्थित केलं. का? कारण खरंच जर त्यांनी ठरवलेलं होतं आणि विल पॉवर त्यांची सोबत होती त्याच्यामुळे त्यांना ते जमू शकलं. म्हणजे तुमच्या लक्षात आलं असेल मी विल्मा रुडॉल्फ बद्दल जे सांगितलं किंवा त्या बेनिस्टर बद्दल सांगितलं तर मी सांगितलं आणि ते पटकन झालं असं असेल का 4 वर्षाच्या मुलीला ऑलिम्पिक मध्ये गोल्ड मेडल मिळवेपर्यंत फार इझिली तिला मिळालं असेल का? मी जसं 2-3 वाक्यात सांगितलं तसं तिनं थोडेफार परिश्रम केले आणि मिळून गेलं असं झालं असेल का? अजिबात नाही. प्रयत्न करावे लागतात, डेफिनेटली करावे लागतात. तुम्ही नाही, तुम्ही थोडं थांबा. हा, तुमच्यापैकी कुणाला पोळ्या छान करता येतात? स्वयंपाकघरात जाण्याचा काही संबंधच नाही, पण अवश्य शिका. किंवा स्वतःचं पोट भरता येईल एवढं तरी काहीतरी शिका.
ठीक आहे, आता लगेच स्वयंपाकाचा विचार करू नका, पण तुमच्या आई वडिलांना सांगा की आम्ही डेफिनेटली स्वयंपाकघरात जाणार आहोत. माझ्या मुलांना छान पोळ्या करता येतात, दोन्ही मुलं आहेत मला, पण त्यांना छान पोळ्या करता येतात. त्यांना स्वतःचं पोट भरण्या इतकं डेफिनेटली करता येतं. सो आलं पाहिजे. स्वयंपाक मुलींची गोष्ट आहे का मुलांची गोष्ट आहे हा प्रश्नच नाहीये. स्वयंपाक करणं हे स्किल आहे जे आपल्याला अडचणीमध्ये पोट भरण्यासाठी मदत करू शकतं, त्याच्यामुळे ते शिकलं पाहिजे. तुम्ही सुद्धा बच्चे कंपनी. ठीक आहे, आता पुन्हा थोडंसं तुम्ही शांत बसू शकता. तुम्ही पोळ्या करत असणार मला खात्री आहे. करता की नाही हे सांगण्याची मला गरज नाही. नाही करत नाही. माय गॉड, मला अजिबात अपेक्षित नव्हतं, कारण ग्रामीण भागात तर करतातच अशी माझी अपेक्षा होती. पण ठीक आहे, ओके. तुम्ही तुमच्या आईला विचारा. तुम्ही स्वतः अनुभव असेल तर तुम्ही माझ्या अनुभवासोबत राहा, आणि ज्यांनी नाही करत पोळ्या त्यांनी आईला विचारायचं की मी पण बसल्यात. अगदी मी स्वतः सुद्धा अपवाद नाही. जेव्हा पोळी करायची ना पहिल्यांदा, तेव्हा पोळी कधीच गोल होत नाही. किती म्हणा गोल व्हायला पाहिजे, गोल व्हायला पाहिजे, कधीच होत नाही. या सगळ्यांनी इथे ज्या तुम्हाला दिसतात माझ्या सगळ्या या सगळ्या जणी, त्यांना विचारा तुम्ही. सगळ्या प्रकारचे सगळ्या देशांचे असलेल्या नसलेल्या सगळ्या देशांचे नकाशे करून झाल्यावर ती पोळी गोल येते. बरोबर मॅडम? येस, मी पण भरपूर नकाशे केले, आता छान गोल पोळी येते. म्हणून विल्मा रुडॉल्फला कुबड्या घ्याव्या लागत होत्या, पण नंतर तिनं खूप धावण्यासाठी प्रयत्न केले आणि ऑलिम्पिक मिळवलं. हे ऑलिम्पिकमध्ये 3 गोल्ड मेडल मिळवले. मी जेवढं इझिली सांगितलं तेवढा इझिली ते झालं नाही. त्यांना भरपूर मेहनत करावी लागली, पण मेहनत केल्यावर फळ डेफिनेटली मिळतं. एक दिन में नहीं होगा पर एक दिन अवश्य होगा, हे आपण लक्षात ठेवलंच पाहिजे. तुम्हाला ते माहित असेल ना, डुबकिया सिंधू में गोताखोर लगाता है, जा जा कर खाली हाथ लौट कर आता है, मिलते न सहज ही मोती गहरे पानी में, बढ़ता दुगुना उत्साह इसी हैरानी में, मुट्ठी उसकी खाली हर बार नहीं होती, कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. पाण्यामध्ये डुबकी मारून मोती मिळवण्याचा प्रयत्न करताना लगेच हातात मोती येत नाहीत. जसं मी म्हणाले की एक दिन में नहीं होगा पर एक दिन अवश्य होगा, तर येतात, पुन्हा मोतीही हातात येतात. प्रयत्न करावा लागतो. म्हणून हारण्यासारखं मनातल्या मनात असं काहीही नसतं. आपण जर प्रयत्न केले तर डेफिनेटली सगळं काही होत असतंच. फक्त आपण तेवढी विल पॉवर ठेवली पाहिजे. आपण अगदी शेवटपर्यंत सगळे प्रयत्न केले पाहिजे. जिथे गरज पडेल, गरज भासेल तिथे इतरांची मदतही घेतली पाहिजे, आणि ते आपण जर केलं तर डेफिनेटली आपल्याला जिथपर्यंत पोहोचायचं आहे, आयुष्यात जे करायचं आहे ते नक्की करता येऊ शकतं. मला असं वाटतं पुन्हा एकदा मी मुलांकडेच जाईन. मला हे 2 मुलं आहेत ना, त्याच्यामुळे तुम्ही सगळे मला माझ्या मुलांसारखेच आहात. आता अजून मी थोडंसं बोललेलं चालेल का आपल्याला संपवायचं आहे? पुन्हा तोच तुम्ही सगळे एकदाच म्हणाल्यावर मला काहीच नाही कळणार. मला कोणी सांगेल ह्यांचं काय म्हणणं आहे? ओके, तुम्हाला चालेल. ठीक आहे, आपण दोन्हीचं मध्य काढूया, थोडंसं बोलूया आणि नंतर आपण समाप्त करूया. ओके चालेल. ओके, छान. ठीक आहे, आता थोड्या थांबू शकता. आपण दोन्हीचा मध्य काढलाय. मग अशा परिस्थितीमध्ये जेव्हा आपण काही ठरवतो की मला हे करायचं आहे तर करता येतं. आणि जेव्हा आता तुम्ही शिक्षण घेत आहात तेव्हा शिक्षणासोबतच अवांतर वाचनही करायला लागा. मोबाईल पाहण्यापेक्षा अवांतर वाचन करणं आपल्यासाठी खूप जास्त महत्वाचं ठरतं. कारण शिक्षणामुळे आपण वैचारिक दृष्ट्या आपण विचार करण्याची आपली ताकद इतक्या चांगल्या पद्धतीने वाढते. जर त्या लोकांची ज्या मुलानं किंवा आपल्या वडिलांचा किंवा आईचा खून केला किंवा ज्या सासरच्यांनी आपल्या सुनेला जाळून टाकलं, त्यांची जर वैचारिक प्रगल्भता व्यवस्थित असती, त्यांना जर हे सगळं नॉलेज व्यवस्थितरित्या असतं तर त्यांना कळालं असतं की कुणाला तरी मारून आपण सुखी राहू शकत नाही. या सगळ्यांना पोलिसांनी पकडलं, सगळ्यांना शिक्षा झाली, सगळेजण जेलमध्ये गेले, काय उपयोग झाला? त्याच्यापेक्षा कुणाला मारून टाकणं हा उपाय
अजिबात नाही हे तरी लक्षात येतं आणि त्यासोबत आपण आयुष्य जगण्यासाठी आणखी काय काय चांगल्या रीतीने स्वतःमध्ये बिंबवू शकतो, छान शिकवू शकतो हे पण आपल्या लक्षात येतं. आणि हे सगळं करत असताना फार व्यवस्थितरित्या आपल्याला या सगळ्या स्टेजमधून, तुमच्या सगळ्या स्टेजमधून आम्ही गेलो आहोत, आज आम्ही इथे आहोत. तुम्हालाही अशा रीतीने जर मोठं व्हायचं असेल तर अभ्यासासोबत वेगवेगळं काही आणखीन ज्या गोष्टी चांगल्या शिकता येतात त्या सगळ्या शिकणं आणि अवांतर वाचन करणं हे खूप महत्वाचं ठरतं. आता शेवटाकडे जाताना किंवा शेवटच्याच मुद्द्यावर जाताना मी हे अवश्य सांगेन तुम्हाला, आपल्याला प्रत्येक वेळेस काय वाटतं की त्याच्याकडे माझ्यापेक्षा काहीतरी जास्त आहे आणि प्रत्येक वेळेस असं वाटतं की मला हे जमत नाही, त्यांना कसं ते जमतं पण मला ते जमत नाही. पण त्यावेळेस आपण विसरून जातो की त्यांना काही अशा गोष्टी जमत नसतील ज्या आपल्याला जमतात, खूप चांगल्या पद्धतीनं जमतात. मग अशा गोष्टींवर जेव्हा आपण जायला लागतो तेव्हा लक्षात येईल की खरंच आपण स्वतःसाठी किती महत्वाचे असतो. स्वतःवर अगोदर प्रेम करणं खूप महत्वाचं असतं आणि ते का तेही तुम्हाला सांगते आणि मग मी आपली रजा घेईन. माझा मुलगा जेव्हा अगदी छोटा होता, पहिली म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड मध्ये होता, तर तेव्हा मी काहीतरी घरामध्ये काम करत होते आणि त्याचं ते पुस्तक वाचन चालू होतं आणि तो वाचता वाचता काहीतरी म्हणत होता, आय एम युनिक, आय एम स्पेशल. मला वाटलं की हा फर्स्ट मध्ये असणारा इन 5 वर्षांचा हा पोरगा असा काय स्पेशल किंवा असा काय युनिक आहे. युनिक म्हणजे एकमेव, माझ्यासारखं दुसरं कोणीच नाही, या अर्थानं ते युनिक हा शब्द इंग्लिश मधला आहे. मग झालं असं की मला वाटलं की ह्या पहिलीतल्या पुस्तकांना असं, पहिलीतल्या मुलांना असं काय शिकवलं जातं. म्हणून त्याचा अभ्यास झाल्यावर, माझं काम झाल्यावर मी त्याचं पुस्तक हातामध्ये घेतलं आणि मी ते बघितलं की तो कोणती कविता वाचत होता. कविता इतकी अगदी साधी होती पण इतकी महत्वाची आहे. आयुष्यभर आपण प्रत्येकाने, विद्यार्थ्यांनी तर आहे पण आपण मोठे पण जे आहोत त्यांनी सुद्धा आयुष्यभर लक्षात ठेवण्यासारखी ती आहे. बरेचदा कुठेतरी डिस्करेज व्हायला आलं की मी स्वतः सुद्धा ती कविता पुन्हा एकदा लक्षात घेते आणि मलाही खूप छान फील होतं. हा पहिलीतला मुलगा, पुस्तकातला तो पहिलीतला मुलगा म्हणतो काय की माझा चेहरा कदाचित माझ्या आईसारखा असेल, माझा चेहरा कदाचित माझ्या आईसारखा असेल, माझे केस कदाचित माझ्या बाबांसारखे असतील, माझं ड्रॉइंग कदाचित माझ्या दीदीसारखं असेल, पण तरी सुद्धा मी युनिक आहे. मी युनिक आहे कारण मी जसा बोलतो तसं कोणीच बोलत नाही, मी जसा चालतो तसं कोणीच चालत नाही आणि मी जसा हसतो तसं कोणीच हसत नाही, म्हणून मी युनिक आहे. तुम्हाला माहित आहे का, आपल्या 2 डोळ्यांचं जर आपण बघितलं तर 2 डोळे सुद्धा एका डोळ्यासारखा दुसरा नसतो. आपल्या कोणत्याही बोटाचे ठसे घेतले तर एका बोटाचा ठसा दुसऱ्याशी मिळणारा नसतो. म्हणजे एकही अवयव आपला दुसऱ्याशी मिळता जोगता नसतो. अशा परिस्थितीत तर आपण कोणासारखे तरी असणं शक्यच नसतं. म्हणून आपण युनिक आहोत आणि आपण जर ठरवलं तर काही कितीही संकटाचे प्रसंग आले तरी सुभाषिणी मिस्त्री, दशरथ मांझी यांच्यासारखं असामान्य गोष्ट करू शकतो. काहीही शारीरिक मानसिक कोणत्याही अडचणी आल्या तरी सुद्धा या विल्मा रुडॉल्फ सारखं ठरवलं तर आपण डेफिनेटली तिथपर्यंत पोहोचू शकतो. हे जर सगळ्यात लक्षात घेतलं तर नक्कीच आपल्याला जे करण्याची इच्छा आहे ते करता येतं. तुम्हा सर्वांनाच तुमच्या आयुष्यामध्ये जे तुमचं ध्येय ठरलेलं असेल ते पूर्ण करता यावं ही सदिच्छा व्यक्त करते आणि इथेच थांबते. थँक्यू सो मच. धन्यवाद.